नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील एका अल्पवयीन मुलीची एका 21 वर्षीय तरुणासोबत स्नॅपचॅटवरून ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. या तरुणाने या अल्पवयीन मुलीला वेळोवेळी शहरातील एका नामांकित ओयोवर नेऊन त्या ठिकाणी तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. विशेष म्हणजे या तरुणाने मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केले. या अल्पवयीन मुलीचे आणि या 21 वर्षीय तरुणाचे मधल्या काळात ब्रेकअप झाल्यानंतर त्याने तिला वारंवार तिचे आणि त्याचे अश्लील व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. तसेच तिच्याकडून वेळोवेळी पैशांची देखील मागणी केली. मात्र या तरुणाने इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर संबंधित तरुणीने वारंवार आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. मात्र याबाबत तिच्या पालकांनी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलिसांनी अवघ्या काही वेळातच या 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्यावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्या नामांकित ओयो हॉटेलवर नेऊन हा तरुण अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत होता त्या हॉटेल चालकाविरुद्ध देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल चालकाने अल्पवयीन मुलीचे आय कार्ड न तपासता जास्तीचे पैसे घेऊन त्यांना रूम उपलब्ध करून देत असल्याचा धक्कादायक प्रकार यातून समोर आला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये एक घटना उघडकीस आलेली आहे की एक अल्पवयीन मुलगी आणि एक 21 वर्षाचा मुलगा यांची वाया स्नॅपचॅट ओळख झालेली होती. त्याच्यानंतर त्यांचं काही वेळ ते रिलेशनशिपमध्ये होते. त्या मुलाने नंतर त्या मुलीसकट एका XYZ ओयो हॉटेलमध्ये ते नेहमी जात होते. आम्ही नंतर व्हेरीफाय केला असता त्या मुलाने त्या मुलीचे म्हणजे अश्लील व्हिडिओज काढलेले आहेत. त्या दोघांच्या काही ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये कॅप्चर झालेल्या आहेत, फोटोज काढलेले आहेत. त्याच्यानंतर पोलिसांनी काउन्सिलिंग करून त्या XYZ मुलीला कन्व्हिन्स केलं की आपण याच्यामध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे. त्या अनुषंगाने धुळे सायबर पोलीस स्टेशनमध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये त्या मुलाला अटक देखील करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये FIRमध्ये आम्ही जो ओयोचं हॉटेल जे आहे त्या ओयो हॉटेलने कोणतंही आय कार्ड चेक न करता एका अल्पवयीन मुलीला त्या रूम दिलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही पोक्सोच्या अंतर्गत त्या ओयो हॉटेलला देखील त्याच्यामध्ये आरोपी बनवलेला आहे आणि अटक करून आता आपण त्याच्यामध्ये तपास करत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.